पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम स्टार्ट. स्ट्राइक एंडला फलंदाज पाहतो आपण साजिश माली. अंश 11 खेळणे संघाचा विस्फोटक फलंदाज. हो पहिल्या चेंडू चॉबुक शॉट करण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी मात्र पहिल्या चेंडूवरती गडी गारत. पहिली 7.5 निष्ठा पणवती अपशगुन. पहिल्या लपटे पाठीमाग. राणेने मात्र चांगला जजमेंट पाहिला. आपण चांगला जजमेंट पाहिला पण झेल टिपला त्या ठिकाणी. पुन्हा एकदा सज्ज झाला. चला स्पीडअप करा. आपण टोटल व्हायला पहिल्या चेंडूवरती पहिला गडी गारद केलाय. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो चांगला चेंडू त्या क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा पाहतोय. शेवटच्या मुवमेंटला चेंडू उडवला जातोय. तोपर्यंत मात्र सिंगलच्या माध्यमातून अंश 11 खेळणे संघाचा अकाउंट ओपन झाला. पहिल्या चेंडूवरती मात्र विचार केला गडी गारज झाला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती सिंगल. पुन्हा एकदा सिंगलच्या माध्यमातून स्ट्राइक रोटेट झाली आहे. स्ट्राइक लावण्याचं काम केलं फलंदाज अक्षय माली. हा फलंदाज चांगला फटका पाहतोय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. चांगला क्षेत्ररक्षण. जोपर्यंत उचलेल फेकेल तोपर्यंत मात्र सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्ट्राइक रोटेट झाली आहे. पहा एकेरी दुहेरी मात्र संघाला मात्र धावसंख्या पुढे नेण्याचं काम करत असताना पाहतोय. दोन्ही फलंदाज पहिल्या चेंडूवरती झटका क्रमांक लागला. त्यानंतर मात्र स्वतःला सावरत असताना हे दोन्ही फलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवरती. हो चांगला चेंडू पाहतो. चांगला फटका. त्यानंतर मात्र तेवढा दर्जाचा क्षेत्ररक्षण पाहिला. सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्ट्राइक रोटेट झाली आहे. स्ट्राइक आणण्याचं काम केलंय फलंदाज पाहतो आपण अक्षय माली. एक खूप मोठा फलंदाज पाहतो आपण अक्षय माली पाहतो. स्ट्राइक एंडला चांगली फलंदाजी करायची आहे. हो यावेळेस मात्र रिव्हर्सचा वापर केलाय. त्या ठिकाणी मात्र चांगला क्षेत्ररक्षण पाहिलाय. तोपर्यंत मात्र डॉट चेंडूची सांगता. विचार केला ना सातत्याने जेव्हा रिव्हर्स वापर मात्र फलंदाजी अद्याप विचार केला ना जास्तीत जास्त फलंदाज मात्र रिव्हर्सचा वापर केला. तोच फटका मारण्याचा प्रयत्न थोडीशी मिसटाइम पाहिला. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो पुन्हा एकदा त्या दिशेमध्ये रिव्हर्सच्या माध्यमातून चेंडू जाईल सीमा पार. ओव्हर द लाईन. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. ठोकलाय चौकार. थँक्यू. पहिल्या षटकाचा वाजवी केस संपला गेलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय अंश 11 खेळणे संघ 1 गडी बाद 7 या आकड्यावरती. समीर पाटील यांच्याकडून मात्र अंश 11 खेळणे संघाला शुभेच्छा सुद्धा आल्यात. लाईव्हच्या माध्यमातून आपण मॅच बघताय. आपलाही स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी करत असताना पहिल्या गोलंदाजाने मात्र दमदार गोलंदाजी राहिली. दुसरा गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला. विनोद मडवीला पाहतो आपण गोलंदाजी मार्कवरती. पहिला षटक मात्र अचूक टप्प्याचा राहिला. त्यानंतर मात्र पाहिला ना शेवटच्या चेंडूवरती मात्र चौकार रिव्हर्सच्या माध्यमातून अक्षय मालीच्या माध्यमातून चांगला फटका पाहिला. पण
चला स्पीडअप करा आपण. पुन्हा एकदा सज्ज झालाय दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज पहिल्या चेंडू फेकण्यासाठी सज्ज. हो हो चांगला फटका पाहतोय कार्पेटच्या सहाय्याने चेंडू मात्र जातोय. एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. तेवढा दर्जेचा क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. फेकी सुद्धा अचूक. सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 1 गडी बाद 8 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सिंगलच्या माध्यमातून स्ट्राईक सुद्धा रोटेट झाली आहे. स्ट्राईक लावण्याचं काम केले फलंदाज. जो सलाय मिळालेला फलंदाज पाहतोय आपण अक्षय माली. स्ट्राईक एंडला. हो हो चांगला फटका पाहतोय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. एका टप्प्यावरती चेंडू उचललाय फेकलाय. फेकी सुद्धा अचूक झाली आहे. चांगला क्षेत्ररक्षण पाहिला. फक्त सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. टोटल जाऊन पोहोचलाय 1 गडी बाद 9 या आकड्यावरती. विचार केला ना मोठे फटकेपासून मात्र वंचित ठेवला जातोय. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो हो यावेळेस मात्र पहा मैदानाच्या आतमध्ये काय घडतोय. पुढचा दरवाजा उघडा ठेवलाय ना पाठीमागून चोरी झाली आहे. झटका क्रमांक लागलाय. 80 खिरणे संघाला दुसरा. विनोद मडवीचा काय गोलंदाजी केली विनोद मडवीने. अद्याप 3 चेंडू फेकले. 3 चेंडू म्हणजे फक्त 2 धावा खर्च केल्यात. 1 गडी सुद्धा बाद केलाय. नवीन फलंदाज पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. निखिल मालीला पाहतो आपण. अद्याप विचार केला अक्षय मालीवरती पूर्णपणे जबाबदारी असेल. सुरुवातीला मात्र 2 गडी मात्र लवकर गमावले गेले आहेत. 4 षटकाचा सामना. 4 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमा करावा लागतील आपल्याला. समोर पाहता त्या ताकदीचा संघ मैदानाच्या आतमध्ये भाल संघाला पाहता आपण. अद्याप विचार केला ना भाल संघाची गोलंदाजी अचूक टप्प्याची अचूक गोलंदाजी राहिली आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या. त्यानंतर पाहता आपण काय गोलंदाजी करत असताना. हो हो पुन्हा एकदा यॉर्करचा वापर. मैदानाच्या आतमध्ये 1 धाव होती. पहा 2 धावेचा मात्र धाडस होता. शेवटच्या मुवमेंटला मात्र थोडासा स्वतःला सावरला. सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. जाऊन पोहोचला 10 या आकड्यावरती. अंश 11 संघाचे मात्र पॅकर्स शैलेश शेठ माली यांच्याकडनं मात्र शुभेच्छा आल्यात संघाला. लईच्या माध्यमातलं आपलं सरीचे स्वागत साहेब. त्यानंतर पाहतो आपण पुन्हा एकदा सज्ज. हो हो रिव्हर्सचा वापर आणि या वाल्यात मात्र उंची जास्त गाठली आहे. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. चुकी केली आहे मी तर म्हणेन. पहा अक्षय मालीला हा जीवनदान मिळत असताना मैदानाच्या आतमध्ये 2 धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावीच्या मदतीने पाहिलं ना टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 12 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. चांगली गोलंदाजी करत असताना पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 आणि त्यानंतर मात्र काय गोलंदाजी केली आहे. पुन्हा एकदा 1 विकेट मात्र या षटकामध्ये पाहिलं आपण. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतो अक्षय माली. चांगली फलंदाजी करायची आपल्याला. जास्त धावा जमा करायच्या आहेत. पहा वेग मात्र खूप होता या चेंडूवरती. जसा टप्पा पडल्यानंतर तसं विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू. डॉट चेंडूची सांगता 2 षटकाचा बाद विकेट संपला गेलाय. धावपटलावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 2 गडी बाद 12. आकड्यावरती अजूनही मात्र विचार केला फक्त 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. जास्तीत जास्त धावा जमा करायचे आहेत आपल्याला. समोर संघ पाहत आहे त्याच ताकदीचा भाल संघाला पाहत आपण. तिसरा गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. प्रमोद सोरकादेला पाहत आपण गोलंदाजी मार्कवरती
चांगले फटकेबाजी मात्र मारावी लागेल, पहा मोठे फटके मात्र मारावे लागतील. आणि दोन्ही फलंदाज पाहता एकदम तगडे फलंदाज. अद्याप विचार केला संघ थोडासा अडचणी सापडलाय, पाया धावा मात्र जास्तीत जास्त जमा करावं लागतील. समोर संघ पाहता आपण 2 षटक मात्र योग्य रीतीने हाताळला. तिसऱ्या षटकाला मात्र सुरुवात झाली आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहता आपण निखिल मालीला पाहता आपण. निखिल मालीचा विचार केला, एक चेंडू खेळला, एक जावेचे योगदान दिलाय. मात्र आता पुन्हा एकदा सज्ज झाला स्ट्राईक एंडला निखिल माली. फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडूवरती फुल टोल उसूल केलाय, ठोकलाय निखिल मालीने हा षटकार. एकवीच्या माध्यमातून आज चांगला धून पाहिला आपण डीजेच्या माध्यमातून. डीजेचा करू स्वागत आणि मैदानाच्या आतमध्ये केलाय गोलंदाजाचं स्वागत निखिल माली या फलंदाजाने. पहिल्या चेंडूवरती आगाज केलाय पाक आणि या धाबींची गरज आहे. मी तर म्हणेन अंश 11 खेळणे संघाला पुन्हा एकदा सज्ज झालाय. चांगला फटका पाहिलाय, पुन्हा एकदा यॉर्करचा वापर आणि त्यानंतर गॅप खूप मोठी आहे. क्षेत्ररक्षण धावतो चेंडू माग्या, मात्र हा चेंडू जाय सीमा पार. काय फटकेबाजी चालली आहे मैदानाच्या आतमध्ये अंश 11 खेळणे संघाची. बावीस या आकड्यावरती अद्याप 2 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने. पुन्हा एकदा पाहिली जाईल, यावेळेस मात्र खराब 3 तिगाडा काम बिगाडा. पहा या विचार केला ना, हा चेंडू खराब फेकला. वागूर राहिली आहे वरच्या आलीला आणि ससा गेला खालच्या आलीला. चेंडू फरार, पंजा आतोय मैदानाच्या आतमध्ये. ना प्रमोद सोरकातेने थोडीशी गोलंदाजी खराब केली आहे. मी तर म्हणेन अद्याप विचार केला, खूप धावा खर्च केल्यात. 3 चेंडू फेकल्या, 3 चेंडूमध्ये 1 चेंडू खराब फेकलाय आणि त्यानंतर माहिला मात्र या चेंडूवरती 5 धावा आणि टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 27 या आकड्यावरती. 2 षटकामध्ये फक्त 12 धावा होत्या आणि त्यानंतर मात्र जशी तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे तसा मात्र निखिलने मात्र तुटून पडला या गोलंदाजावरती. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो फसवा चेंडू टाकला होता, स्लोगर गतीचा चेंडू होता. 1 धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. दुसरीचा प्रयत्न होईल का, थोडासा फंबल पाहिला आपण. तोपर्यंत मात्र सिंगलच्या माध्यमातून स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्राईकला आणण्याचं काम केलंय फलंदाज पाहतो आपण अक्षय मालीला. निखिल माली आणि अक्षय मालीची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. निखिल मात्र तुटून पडला होता या षटकामध्ये. चांगली फलंदाजी केली आहे पा अक्षय माली, जो सलामीला आलेला फलंदाज. आता मात्र कारनामा करावा लागेल, धावांची गरज आहे संघाला. टोटल पाहतोय अंश 11 खेळणे संघ जाऊन पोहोचलाय 28 या आकड्यावरती. तिसरा षटक सुरू असताना मात्र थोडासा मागडा ठरला हा गोलंदाज. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतोय आपण अक्षय माली. पुन्हा एकदा स्लोगर गतीचा चेंडू, 1 धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी, चांगला क्षेत्ररक्षण फायला. तोपर्यंत मात्र सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट झाली आहे. शेवटचा चेंडू शिल्लक असेल, टोटल स्कोर जाऊन पोहोचला 29 या आकड्यावरती. 2 चेंडू असेल, 2 चेंडू शिल्लक असतील पहा. 1 चेंडू मात्र खराब फेकला या गोलंदाजाने. त्या खराब चेंडूवरती पंजा आला होता. हो चाबूक शॉट पाहिला बॅटच्या रडार मध्ये. चेंडू जाई सीमा पार, ठोकलाय षटकार. पा विचार केला ना, खूप महागडा ठरलाय हा गोलंदाज. अद्याप धावा खर्च केल्या 23.
फक्त सुरुवातीच्या 2 षटकामध्ये फक्त 12 धावा होत्या आणि त्यानंतर मात्र खराब गोलंदाजी पाहिली आहे. त्याचं एकमेव कारण मात्र फलंदाज पाहतोय निखिल मालीला पाहतोय काय फटकेबाजी चालली आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो यॉर्करचा वापर आणि यावेळेस मात्र कॉल सुद्धा केला गेलाय आणि फलंदाज मात्र बाद. पाच 6 चेंडूमध्ये तब्बल 18 धाब्याची भारदार केली गेली आणि ही संघाला मात्र गरज होती. चांगली फलंदाजी केली त्यानंतर मात्र शेवटच्या चेंडूवरती मात्र चांगला कमबॅक केलाय गोलंदाजाने. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आशिष माली. शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय हर्षद मडवी हा गोलंदाज. पहा विचार केला ना पहिल्या सुरुवातीला 2 षटकामध्ये फक्त 12 होत्या त्यानंतर मात्र 23 धावा खर्च केल्या या गोलंदाजाने. खूप महागडा ठरला. शेवटचे 6 चेंडूचा खेळ शिल्लक. अंश 11 खेळणे संघ जाऊन पोहोचलाय टोटल 35 या आकड्यावरती. अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि मैदानाच्या आतमध्ये पाहताय ना जो सलामी आलेला फलंदाज अक्षय मालीला पाहताय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 6 चेंडूचा शिल्लक पाय हा शेवट 6 चेंडूचा ना विचार केला हाणामारीचा षटक. या षटकामध्ये किती टार्गेट सेट होईल. हो जसा टप्पा पडला तसा डीप राहिलाय चेंडू. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. डॉट चेंडूची सांगता करत असताना अक्षयचा विचार केला ना थोडासा खूप चेंडू खेळलाय कमी धावेचं योगदान दिलंय. चांगली फलंदाजी करायची आहे अक्षय माली या फलंदाजाला. हो फुल टॉस चेंडू आणि चेंडू जाईल सीमा पार. जसा आला तसा उपट टाकली आहे. चेंडू जाईल सीमा पार. ठोकलाय लांबत लांब षटकार. मागणी द्या आतमध्ये चेंडू पुरवा. 9 चेंडू मध्ये तब्बल 15 धावेचं योगदान दिलंय अक्षय माली या फलंदाजाने. टोटल स्कोर जाऊन पोहोचला या षटकाराच्या मदतीने 41 या आकड्यावरती. 9 चेंडूमध्ये तब्बल 15 धावेचे योगदान दिलाय. अजूनही मात्र शेवटच्या मुवमेंट भरत असताना मात्र लढत असताना मैदानाच्या आतमध्ये अक्षय मालीला पाहतो आपण. गोलंदाजाचा विचार केला पहिला चेंडू डॉट आला त्यानंतर मात्र लो फुल टॉस होता त्यानंतर काय फायनल स्वीप केला अक्षय माली या फलंदाजाने. षटकार ठोकलाय पुन्हा एकदा सज्ज झालाय. पुन्हा एकदा सज्ज झालाय. स्ट्राईक एंडला अक्षय माली हा फलंदाज. षटकार ठोकला अक्षय मालीने. शेवटचा षटक मात्र सुरू असताना 2 चेंडू मात्र फेकल्या. 2 चेंडू मध्ये तर बस 6 धावा खर्च केल्यात. चला मॅच बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये. टोटल पाहिल्या ना अंश 11 खेळणे संघ जाऊन पोहोचलाय 41 या आकड्यावरती. अजूनही मात्र 4 चेंडू शिल्लक असतील. 4 चेंडू मध्ये मात्र किती धावा जमा करेल. हो यावेळेस मात्र बॅटची पहा कदाचित कडा होती का हा प्रश्न पडलाय. त्यानंतर मात्र विकेट किपरने चुका केल्यात आणि झेल सुद्धा सोडलाय मी तर म्हणेन आणि 1 धाव ही खर्च केली आहे. ज्या चुका आहेत ना तुम्हाला शेवटच्या मोमेंटला मात्र भोगावा लागतील. शेवटच्या क्षणाला मात्र या चुका मात्र भोगावा लागतील. आणि क्रिकेटचं असं आहे ना जेवढ्या तुम्ही छोट्या चुका कराल ना त्या चुकीचा मात्र प्राइसच भोगावा लागतो. पुन्हा एकदा सिंगलच्या माध्यमातून स्ट्राईक रोटेट झाली आहे. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. हो पुन्हा एकदा चांगला फटका पाहतोय कार्पेटच्या सहाय्याने चेंडू जात असताना चांगला क्षेत्ररक्षण. तोपर्यंत मात्र खराब फेकी पाहतो आपण. 2 धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. 44 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय.
चांगली धावसंख्या मी तर म्हणेन जमा केली आहे अंश 11 खेरणे संघाने. चांगला फटका पाहतोय. शॉर्ट ऑफ लेनचा हा चेंडू होता. एक धाव तर पुन्हा एकदा पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न यावेळेस मात्र पुन्हा एकदा चुकी करतोय. काय दोन्ही फलंदाजामध्ये कॉल नव्हता मी तर म्हणेन. तोपर्यंत मात्र सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 45 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतो आपण अक्षय माली जो सलामीला आलेला फलंदाज. शेवटचा चेंडू शिल्लक. हो चांगला फटका पाहतोय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. चांगला क्षेत्ररक्षण. एका टप्प्यावरती चेंडू उचलला जातोय फेकला जातोय. तोपर्यंत मात्र सिंगलच्या माध्यमातून मात्र पहिल्या षटकाचा वाजवी विकेट संपला गेलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 46 या आकड्यावरती. 47 धावेचा टार्गेट सेट केलाय. आणि अंश 11 खेरणे संघाला 2 धाबीची पॅनल्टी दिली आहे. आणि त्यानं विचार केला ना भाल संघ जेव्हा फलंदाजी करेल आणि पहिल्या षटकामध्ये ज्या धावा जमा करेल त्या पहिल्या षटकामध्ये आम्ही त्या 2 धावा ॲड करू. हे लक्ष द्या भाल संघ आपण. टार्गेट तोच राहील. आणि जेव्हा भाल संघ जेव्हा फलंदाजी करेल ना. चला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुरा. हा चेंडू द्या. पॅकेटमध्येच आपल्याला चेंडू मात्र चेक करायचे आहेत. जो चेंडू आपण फोडाल ना तो चेंडू मात्र वापरावा लागेल आपल्याला. दोन चॉईस करा. 2 चेंडू चॉईस करा आपण. चला सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर करा. बाल संघ विचार केला ना अंश 11 खेरणे संघाने तब्बल धावा जमा केल्या. सेहेचाळीस धावा आणि 47 धावेचं टार्गेट सेट केलंय मी तर म्हणेन. आणि 2 धावेची मात्र पॅनल्टी सुद्धा लागली आहे अंश 11 खेरणे संघाला. जेव्हा प्रथम भाल संघ जेव्हा फलंदाजी करेल ना तेव्हा पहिल्या षटका मात्र समाप्त झाला. आणि त्या षटकामध्ये जेवढ्या धावा जमा होतील आणि त्या पहिल्या षटकामध्ये आम्ही 2 धावा ॲड करू. चला सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेचच एंटर व्हा आपण. निहाल म्हात्रे आणि त्यांच्या सोबत मात्र फलंदाज पाहतोय सुमित राणेला पाहताय. मैदानाच्या आतमध्ये एंटर झाल्या दोन्ही फलंदाज. अंश 11 खेरणे संघाचा विचार केला ना गोलंदाजी अचूक या धावा रोकेल का हा प्रश्न पडलाय. गोलंदाज पाहत आहे पण गोलंदाजी मार्कवरती अभिषेक माली या गोलंदाजाला पाहत आहे. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. चला स्पीडअप करा. यानंतर मात्र या संघातून जो संघ बाजी मारेल तो सरळ मात्र कोलेगाव संघाची मात्र 2 हात करेल. आणि कोलेगाव संघ आपणही तयार राहा. यानंतर मात्र आपला लगेचच सामना खेळवला जाईल. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतो आपण निहाल म्हात्रेला पाहता आपण. नॉन स्ट्राईकला फलंदाज सुमित राणेला पाहता आपण. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय.
अभिषेक माली चेंडू फेकण्यासाठी सज्ज. हो हो, चांगला फटका पाहतो आपण पहिल्या चेंडूवरती आगास आणि चेंडू जाईल सीमा पार. वन बाउन्स ओव्हर द लाईन. हा येतोय पहिला चौकार. ने अभिषेक मालीवरती हा पहिला तडाखा दिलाय. पुन्हा एकदा सज्ज झालाय. पहिल्या चेंडूवरती चौकार. पुन्हा एकदा सज्ज झालाय. गोलंदाज पाहतोय अभिषेक माली. राईट अप ओव्हर द विकेट. हो हो, काय चाबूक शॉट पाहिलाय, चपराक शॉट. गलीमध्ये चेंडू मात्र फरार होतोय. काय फटकेबाजी. दोन चेंडूवरती दोन चौकार. स्कोर जाऊन पोहोचलाय. भाल संघ 8 या आकड्यावरती. चांगली फलंदाजी करत असताना स्ट्राईक एंडला फलंदाज एक आक्रमक रूप धारण केलाय. निहाल मात्र ऑन द फायर मैदानाच्या आतमध्ये झालाय. पुष्पाचा रोल मात्र मैदानाच्या आतमध्ये. पुष्पा घुसलाय का काय या फलंदाजाच्या अंगामध्ये. जसा मात्र पुष्पा चंदनाच्या लाकडावरती कुऱ्हाडीच्या उपटी टाकतोय तसा मात्र उपटी टाकतोय. चेंडूवरती मात्र उंच उडाला. या ठिकाणी जजमेंट करतोय. हो हो, यावेळेस मात्र पहा प्रयत्न मात्र अपाट केले आणि फलंदाजाला मात्र जीवनदान मिळत असताना उलट्या दिशेने मात्र झेल पकडायचा असताना खूप कठीण असतो. त्या ठिकाणी मात्र त्या क्षेत्ररक्षकाने प्रयत्न मात्र जरूर केला. कदाचित जर झेल टिपला असता तर धावाला अंकुश लावण्याचं काम केलं असतं. गोलंदाज पाहतो आपण अभिषेक मालीवरती थोडासा प्रतिहल्ला चढवला जातोय फलंदाजाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सज्ज झालाय. फुलटॉस चेंडू. पुन्हा एकदा पहा मिस फटका. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मी तर म्हणेन चुकी करतोय का काय. तोपर्यंत मात्र सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. टोटल पाहतो आपण जाऊन पोहोचलाय भाल संघ 11 या आकड्यावरती. सुमितला पाहता स्ट्राईक एंडला जो सलामी मिळाला फलंदाज सिंगलच्या माध्यमातून स्ट्राईक रोटेट झाली आहे. हो हो, चांगला फटका पाहतो. यॉर्करचा वापर होता. त्यानंतर मात्र हलकाशा त्याने कट केला चेंडू. मात्र विचार केला सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 12 या आकड्यावरती. 47 जाबीचं पाठलान करत असताना पाहतो मैदानाच्या आतमध्ये भाल संघ पुन्हा एकदा सज्ज झालाय. पुन्हा एकदा पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये फसवा चेंडू टाकला होता. त्याला प्रत्युत्तर दिलाय. काय फटका लगावला मैदानाच्या आतमध्ये. चौकार आणि या चौकारच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 16 या आकड्यावरती. 16 पाहतोय पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 आणि 2 धाबीची पॅनल्टी. टोटल पाहिले आपण 18 धाव. 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. सितेश माली. सितेश मालीला मात्र चांगली गोलंदाजी करायची आहे. पहिल्या षटकामध्ये अभिषेकने धावा खूप चुकल्यात. हो हो, त्यावेळेस मात्र विचार केला रिव्हर्सचा वापर केलाय आणि या रिव्हर्स फटक्याला मात्र दशरथ सरांनी नाव दिला एड जवा फटका. तो फटका मात्र मारण्याचा प्रयत्न होता
आणि सातत्याने विचार केला ना, आताचे खेळाडू मात्र रिव्हर्सचा वापर केला जातोय. पण रिव्हर्स खेळाडू मात्र रिव्हर्स फटक्यासाठी खूप सराव करावा लागतो मैदानाच्या आतमध्ये. हो, चांगला फटका पाहिला आपण. एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. बेडूक साप्या फिल्डिंग पाहिली आपण. तोपर्यंत मात्र 2 धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावीच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 20 या आकड्यावरती. पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर मात्र डबल. त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षणाने थोडीशी चुकी केली आहे. एक धाव होती तिथे 2 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा सज्ज झालाय सितेश माळी. ओहो, यावेळेस मात्र सुपला शॉट. काय फटका होता आणि चेंडू जाय सीमा पार, ठोकलाय चौकार. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 24 या आकड्यावरती. हो, चांगला फटका पाहतोय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. एका टप्प्यावरती चेंडू उचललाय, फेकलाय. चांगला क्षेत्ररक्षण पाहिला. फेकी सुद्धा अचूक झाली आहे. फक्त सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. 47 धावेचा पाठलाग करत असताना पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये बाल संघ जाऊन पोहोचलाय 25 या आकड्यावरती. अजूनही मात्र सलामीला आलेले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करत असताना दोन्ही फलंदाज पाहतो आपण. यावेळेस मात्र पाहिली जाईल. पंच आमच्याकडे वळतील. हा खराब चेंडू फेकलाय सितेश माली या गोलंदाजाच्या माध्यमातून. खराब चेंडू फेकलाय. वाईट चेंडू. सिंगल मिळाली आहे पुन्हा एकदा. खेरणे संघाचा विचार केला, थोडासा उशिराना आला. त्यानंतर मात्र 2 धाव्याने पॅनल्टी केली आणि त्यानंतर मात्र पाहिलं थोडासा अडचणीत सापडला. मी तर म्हणेन आता चांगली गोलंदाजी करायची आहे अंश 11 खेरणे संघाला. फसवा चेंडू टाकलाय, त्याला प्रत्युत्तर दिलाय. चाबूक शॉट पाहतो आपण. चेंडू जाईल सीमा पार. हा मात्र काय फटका पाहिला आपण. जसा आला तसा स्लोगर गतीचा होता चेंडू. लगेचच उपट टाकली आहे. चौकार. या चौकाराच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय बाल संघ 30 या आकड्यावरती. हो, चांगला फटका पाहतोय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. थोडासा चेंडू मात्र थांबला गेला. शेवटच्या मुवमेंटला थोडासा हुलकावणी देतोय. तोपर्यंत मात्र 2 धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्यात. चांगली फेकी पाहिली आपण. त्यावेळेस मात्र झटका क्रमांक दिलाय पहिला भाल संघाला.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. पहिल्या चेंडूवरती मात्र अक्षयने चांगला गडी मात्र गारद केलाय आणि मात्र ही गोलंदाजी करायची आहे खेरणे संघाला. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती विकेट मात्र मिळवलाय. पुन्हा एकदा सज्ज झालाय. पुन्हा एकदा क्रॉसेस बॅट केलाय. गॅप खूप मोठी आहे आणि चेंडू जाईल सीमा पार ओव्हर द लाईन. वन बाउन्स ओव्हर द लाईन ठोकलाय आलेल्या चौकात. विचार केला नाही चौकार आलाय आणि थोडासा दडपण मात्र जुगारून दिला. जसा आलाय तसा ठोकलाय चौकार. तेजस मात्रेच्या बॅटमध्ये आपण पाहिला चौकार. हो हो यावेळेस रिव्हर्स आणि रिव्हर्सच्या माध्यमातून हा चेंडू जाईल सीमा पार. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. चौकार हॅट्रिकच्या उंबरवरती वाहतो आपण फलंदाज. हो हो यावेळेस मात्र काय घडतंय. पुढचा दरवाजा उघडा ठेवल्यानं पाठीमागून चोरी झाली आहे. झटका क्रमांक लागलाय दुसरा. यावेळेस मात्र लैला के शादी में लपड़ा हो गया और साला मजनू इतना नाचा की लंगडा हो गया लंगडा हो गया लंगडा हो गया. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. कहाणी में ट्विस्ट. 2 चेंडूवरती 2 चौकार आले. त्यानंतर मात्र लगेचच प्रत्युत्तर दिलाय गोलंदाज अक्षय माली. अक्षय गोंदली या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी करत असताना विचार केला 2 चेंडूमध्ये विचार केला 3 चेंडू फेकल्यात. तब्बल 4 चेंडू फेकल्यात. पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट. त्यानंतर 2 चौकार. त्यानंतर पुन्हा एकदा विकेट. अशी गोलंदाजी पाहतोय. अजूनही मात्र 2 चेंडू शिल्लक असतील आणि 7 धाबीची गरज मैदानाच्या आतमध्ये भाल संघाला. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. प्रमोदला पाहत आहे 8 चेंडू आणि 7 धाबीची गरज असेल. डावखुऱ्याचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. प्रमोदला पाहत आपण. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला अक्षय. हो हो यावेळेस रिव्हर्सचा वापर आणि यावेळेस मिळतं म्हणे काय करतो मैदानाच्या आतमध्ये. कदाचित बाल बाल वाचलाय का काय मी म्हणेन. तोपर्यंत मात्र सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचला 41 या आकड्यावरती. अजूनही मात्र 6 धाबीची गरज असेल. 7 चेंडू रनआउट साठी मात्र तिसऱ्या पंचांसाठी मात्र हा निर्णय सोपवला जातोय. लाईव्हच्या माध्यमातून पाहिला जाईल. नॉट आउट असेल. एक धाव मात्र टोटल पाहिलं आपण 7 चेंडूमध्ये. आता विचार करायचा मात्र 6 धाबीची गरज असेल. हो हो चांगला चेंडू विचार केला. आता डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता का. कदाचित मी तर म्हणेन या एंडला गोलंदाजी करायचं एंडला मात्र चेंडू फेकला असता तर कदाचित. फलंदाज बॅट कट आहे का. बॅट कट. 5 सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड चेंज झालाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 42 या आकड्यावरती. अजूनही मात्र 6 चेंडू आणि 5ची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये भाल संघाला. आता मात्र चांगली गोलंदाजी करायची आहे अंश 11 खेरणे संघाला. आणि संघाचा मात्र विचार केला संघ नाही कुणाच्या हातामध्ये चेंडू सोपवेल हा प्रश्न पडलाय. या 5 धावा मात्र रोकेल का हा प्रश्न पडलाय. जो सलामीला फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये. निहाल म्हात्रेला पाहतो आपण. 22 धाबेचं योगदान दिलंय. 8 चेंडूमध्ये 22 धाबेचं योगदान दिलंय. निहाल अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण.
गोलंदाज पाहतो आपण, गोलंदाजी मार्कवरती अक्षय मालीला पाहतो आपण, आणि या धावा रोकेल का हा प्रश्न पडलाय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, चुरशीची लढत मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला भाल संघ पाहताय, त्यांच्या आगेच केलं असताना आणि शिलवण खेरणे संघ पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात उंची गाठली आहे. स्वतः विकेट किपर आला या ठिकाणी. हो, चांगला जजमेंट. हा झेल माझा आहे आणि झेल मी टिपलाय. कहते ना मामा ठाकुर, सपना भी भाग गया और करण भी भाग गया. अभी शंकर बिहारी किसके साथ गाना गाएगा भाई? झिंगो झिंगो. हा, विजय बारकुशेठ पाटील यांचा आगमन झालाय. माजी पोलीस पाटील पाहतो आपण, भरत शेठ पाटील यांचाही आगमन झालाय. आणि त्यानंतर पाहतोय मैदानाच्या आतमध्ये कहाणी में ट्विस्ट. तो म्हटलं जातो ना, लैला के शादी में लपड़ा हो गया और मजनू इतना नाचा के साला लंगडा हो गया, लंगडा हो गया. विचार केला आता मात्र समीकरण येऊन टेपलाय. 5 चेंडूमध्ये 5 धाबीची गरज भाल संघाला. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. सुचित राणेला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. 5 चेंडूमध्ये 5 धाबीची गरज मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज पाहतो आपण, गोलंदाजी मार्कवरती अक्षय माली हा गोलंदाज सज्ज झालाय पुन्हा एकदा. हो, पाहिली जाईल, पाहिली जाईल. यावेळेस मात्र थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहतोय गोलंदाजाच्या माध्यमातून. खराब चेंडू फेकलाय. पहिल्या चेंडूवर विकेट जरूर आला, त्यानंतर मात्र थोडासा अक्षय मालीच्या गोलंदाजीच्या माध्यमातून थोडीशी दिशाहीन गोलंदाजी, खराब चेंडू फेकलाय. पुन्हा एकदा समीकरण चेंज. 5 चेंडू आणि 4 धाबीची गरज. हो, चेंडू चांगला आहे का? पाहिला जाईल, पाहिला जाईल. हा चेंडू चांगला आहे, लाईन सुद्धा चांगली आहे. आणि हा चेंडू मात्र डॉट येईल. जेवढे चेंडू डॉट येतील तेवढा मात्र प्रेशर निर्माण होईल भाल संघावरती. विचार केला ना, 6 चेंडूमध्ये ना 20 धावा जरी असल्या तरी बनत्यात. आणि विचार केला यावेळेस मात्र बाहुबली फटका. उंची गाठली, अंतर गाठेल का हा प्रश्न पडला. यावेळेस मात्र झेल टिपलाय. आणि काय अचूक झेल टिपलाय यावेळेस मात्र. फलंदाजाला परतावा लागेल. जजमेंट मात्र अचूक राहिलाय. झटका क्रमांक लागलाय तब्बल 4था. पहा, 6 चेंडूमध्ये 20 होत्यात आणि 6 चेंडूमध्ये 6 जर ना बनत नाहीयेत. कदाचित मी तर म्हणेन मी जर खेळताना ना, मी जेव्हा मैदानाचा असताना 6 चेंडूमध्ये मी 22 धावा मारल्या होत्या आणि 6 चेंडूमध्ये 6 धाबीची गरज असताना माझी नाख्याशी नव आलेले ते. तोच सामना पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला सामना पाहतोय संघ अंश इलेव्हन खेरणे संघ, आणि त्यांच्या अगेन्स्ट पाहतोय खेळत असताना भाल संघ. मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय पुन्हा एकदा नवीन फलंदाज विनायकला पाहता आपण. आता मात्र समीकरणचा विचार केला, 3 चेंडू आणि 4ची गरज मैदानाच्या आतमध्ये. टोटल पाहिला झटका क्रमांक लागलाय 4 आणि मैदानाच्या आतमध्ये कहाणी में ट्विस्ट पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सज्ज झालाय अक्षय माली हा गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईक एंडला फलंदाज विनायक. हो, चांगला फटका पाहतोय. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जातोय. एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. चांगला क्षेत्ररक्षण पाहिला. हो, फेकी सुद्धा अचूक. आणि या वेळेस मात्र काही अति गाई संकटात नाही हा प्रश्न पडलाय. झटका क्रमांक लागलाय 5वा.
कदाचित मी तर म्हणेन केरने संघ थोडासा लेट आलाय. हो चांगला चेंडू यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये विकेट किपर चुकी करत असताना मी तर म्हणेन तो मात्र सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड चेंज झालाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 45 या आकड्यावरती. आता मात्र एक चेंडू आणि 2 धाबीची गरज. सामना आवडला असेल तर दोन्ही संघासाठी मात्र जोरदार टाळ्या. कदाचित मी तर म्हणेन केरने संघ 2 धाब्या मात्र पॅनल्टीच्या जर कदाचित नसतं मिळाल्या तर 2 धाबा मात्र ऍड अजूनही मात्र असत्या. केरने संघ विचार केला थोडासा उशिरात आला, त्यानंतर मात्र 2 धाब्याने पॅनल्टी केली आहे आणि या त्याच 2 धाबा पाहतो आपण शेवटच्या मुवमेंटला केरने संघाच्या माध्यमातून. एका साईडला पाहतोय बाल संघ आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना अंश 11 केरने संघ. आता मात्र समीकरण चेंज झाला. एक चेंडू आणि 2 धाबीची गरज. या 2 धाबा कंपल्सरी बनवाव्या लागतील. अक्षय मालीचं कौतुक करायचं आहे. काय गोलंदाजी केली आहे, अचूक टप्प्याची अचूक गोलंदाजी. पुन्हा एकदा सज्ज झाला. एक चेंडू 2 धाबीची गरज. हो चांगला फटका पाहतोय, क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. हो चांगला जजमेंट पाहिलाय आणि हा सामना मात्र जिंकलाय अंश 11 केरने संघाने. काय बाजी मारली आहे आणि लेट आले त्यानंतर शेट सुद्धा झाले मैदानाच्या आतमध्ये आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय नो डाऊट अक्षय माली. 11 चेंडूमध्ये तब्बल 17 धाबीची बारदार केली आणि काय गोलंदाजी केली आहे. फक्त 3 धाबा खर्च करताना 3 विकेट मात्र आपल्या नावावरती ठेवल्यात. चला यानंतर मात्र कोलेगाव संघ या पण आपल्या संघाने घ्या, लगेचच नाणेफेकी मात्र केली जाईल. चला दोन्ही संघाचे संघाने घ्या. कोलेगाव संघाने घ्या आपण. दोन्ही संघाने मात्र हस्तांदोलन करून घ्या आपण. लगेचच प्रेक्षकांनी लढत होती. विचार केला 47 धाबेचा पाठलाग करत असताना मात्र बाल संघाचा विचार केला ना बॅकफुटला का मात्र पोहोचली. त्याचं एकमेव कारण मात्र अक्षय मालीने काय गोलंदाजी केली. अचूक टप्प्याची अचूक गोलंदाजी राहिली. जवळ मात्र तोंडातनं जवळ मात्र सामना निसटला होता. त्यानंतर मात्र हा सामना खेचून आणला. आदरणीय भरत पाटील साहेबांच्या असं मात्र खेळाडूचा मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन गौरव केला जाईल. या अक्षय माली आपण या सामन्याचा सामनावीर ठरलाय अक्षय माली. अक्षय मालीसाठी मी तर म्हणेन जोरदार टाळ्या. काय सामना रंगवला या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. अक्षय मालीचा मात्र सन्मान केला जातोय ट्रॉफी देऊन मात्र मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. चला यानंतर कोलेगाव संघाचा संघाने घ्या आपण. चला कोलेगाव संघाचा संघाने घ्या. नाणेफेकी मात्र केली जाईल. लोहा गरम आहे भाई, मार दो हातोडा. आणि जाऊया पुढच्या सत्रामध्ये आपण साई राजा यांच्याकडे. विजय बारकुशेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण 2 विजेत्या संघामध्ये टॉस का बॉस म्हणजे अर्थात टॉस इथे करणार आहोत. एका बाजूला अंश खेरणे जय गावदेव कोलेगाव, सक्षम एंटरप्राइजेस ऑनर आदरणीय सन्मान्य नक्कीच